मी चर्चेची सुरुवात देवदत्तजी तुमच्यापासूनच करणार आहे। ते याच्यासाठी की गेल्या काही दिवसामध्ये एफडीएनं जी कारवाई केली त्या कारवाईच्या नंतर असं लक्षात येतंय की दूध पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमच्या परिसरातून जे विश्वासानं दूध यायचं त्या विश्वासाचा विश्वासघात करणारी मंडळी तुमच्या परिसरामध्ये माफिया बनून फिरत होती। हे वास्तव कधीच तुमच्या कुणाच्या लक्षात आलं नाही? नमस्कार। नमस्कार। ही वस्तुस्थिती खरी आहे आणि आमच्या तालुक्याची परिसराची एवढी नाचक्की झालेली आहे, आमची खूप मोठी मानहानी झाली की आमच्या तालुका, आंबेगावचा परिसर, जुन्नर शिरूरचा परिसर, छत्रपती शिवरायांची भूमी, माऊलींची, तुकोबरायांची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर आंबेगावच्या परिसरामध्ये, आणि आज तिथं हे ज्या पद्धतीची दुधाची भेसळ केली जाते आणि हे जे सापडले जातात त्याबद्दल प्रथमतः एफडीएचं आणि आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांचं मनापासून आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे यापूर्वी या परिसरामधले जे आरोपी आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले हे भेसळ करताना सापडलेत, परंतु ज्या पद्धतीने टीएन शेषन आले, आचारसंहिता निवडणुकीची कळली, तसं मुंडे साहेब आले आणि एफडीए कोणाला कसं सरळ करू शकते याच्यामध्ये प्रशासनाचं आणि राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आणि जे भेसळखोर आहेत यांना राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे हे सगळं घडतं। एक उदाहरण म्हणून सांगतो की आरोपी जो आहे हिंगे असेल, संदीप लोढा असेल, संदीप लोढावरती मंचर पोलीस स्टेशनला 2005, 2020, 2026 ला आता तिसरा, पारनेर पोलीस स्टेशनला 2018 या 4 वेळा त्याला गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले आहेत। आणि हे माहीत असून देखील तो निर्दोष राजरोसपणे इथं फिरतोय, वावरतोय, म्हणजे हा कोणाच्या तरी पाठबळाशिवाय एवढं कुणाच्या आशीर्वादानं फिरतायत हे सगळे जण? कुणाच्या कुणाशी संबंधित आहेत ही लोक? हे महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे, कारण यांचे आका जे कोणी बसलेले असतील, जे आतापर्यंत वाचवत होते या सगळ्यांना, वारंवार सराईतपणे हे गुन्हे करणारे लोक आहेत, तरी सुद्धा त्यांना कोण वाचवतंय हा सवाल आहे। आज आपणा सर्वांच्या समोर एक गोष्ट प्रामुख्याने आली असेल निदर्शनात की महाराष्ट्रामधल्या अनेक राज्यातील लोकप्रतिनिधींना, आमदारांनी विधान परिषदेत, विधानसभेत आवाज उठवला, परंतु एक खेदाची बाब आहे की आमच्या तालुक्याच्या आमदारांनी हा विषय विधिमंडळात मांडला नाही। हे सगळ्यात आम्हाला शर्मेची बाब त्या ठिकाणी वाटते, ते याच्यावर का बोलले नाहीत। नंबर 2 की जिल्हा दूध संघाला जे संचालक आहेत, जे अध्यक्ष म्हणून होते, त्यांचा सक्का पुतण्या याच्यामध्ये आरोपी म्हणून त्याच्यामध्ये तो सिद्ध झालेला आहे, त्याच्याकडे माल सगळा सापडलेला आहे। त्याचबरोबर जो लोढा आहे हा राजरोसपणे जे जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत विष्णू हिंगे यांच्या समवेत कंटिन्यू त्या ठिकाणी असतो। जिल्हा दूध संघाचं कात्रचं जे इथं शीतकरण केंद्र आहे तिथल्या गेस्ट हाऊसला यांचा दोघांचाही मुक्काम असतो। त्याची सीसीटीव्हीचे तुम्ही जर पाहिलेत, रिकव्हरी जर घेतली तर त्याच्यामधून हे सगळं निदर्शनात येईल की यांना प्रोटेक्शन देणारी हीच लोक आहेत। कारण आज एक जण झेडपी वरती, पंचायत समितीवरती, वेगवेगळ्या पदावरती काम करणारी ही लोक आहेत, यांना राजकीय वरदा कुठल्या पक्षाचे आहेत? आता हिंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजितदादा पक्षाचे। आम्ही एक क्लिप दादांची दाखवली की दादा जर असते आज तर दादांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आहे का यांना एकेकाला सरळ केल्याशिवाय, स्वतःसारख्यांना तुडवल्याशिवाय, ठोकल्याशिवाय सोडू नका, अशा प्रकारचं वक्तव्य दादांचं होतं। त्याच पक्षाचा याच्यामध्ये याला सगळ्यांना संरक्षण देतो, यांच्या स्वतःच्या डेरे आहेत, हा माल जातो कुठं हा पहिला सवाल आहे आमचा। बर, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणालात की तुमच्या आमदारांनी याच्याबद्दल कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाहीये, त्याचं कारण काय असावं? त्यांच्या संबंधित हे लोक आहेत म्हणून हे बोलत नाहीत त्याच्याबद्दल? दूध संघ कुणाच्या ताब्यात आहे? मला हे महाराष्ट्राला आज सांगायचं आहे। या सगळ्यातली दुर्दैवी बाब काय माहितीये? हे कुठले तरी गुन्हेगार, टपोरी, छपरी लोक येऊन किंवा 4 पैशासाठी आलेले लोक येऊन जर अशा प्रकारच्या या काळ्या धंद्यामध्ये असतील, लोकांच्या जीवाशी खेळत असतील ना, आपण समजू शकतो हे गुन्हेगारच आहेत। पण जे लोक गेली अनेक वर्ष दुधामध्ये काम करतायत, विश्वासानं काम, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतायत, ते सुद्धा बेईमानी करत असतील तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? देवदत्तजी, आम्ही
7 तारखेला ज्यावेळी सर्वपक्षीय लोक एकत्र जमलो, प्रेस घेतली, आम्ही आमदारांना जाहीर प्रेस मधून सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये आपल्या तालुक्याची बदनामी होती. जर आपल्या तालुक्याला हा जर कलंक लागला, ह्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूरच्या परिसरात ह्या भेसळ करणारी लोक इथं आहेत, तर उद्याच्या काळामध्ये इथल्या शेतकऱ्यांचं दूध कुणी घेणार नाहीत. लोकांना मुख्य उत्पन्नाचं जे साधन आहे, दुधापासून 2 रुपये मिळतात, ते थांबेल. आणि म्हणून त्यांनी एक पत्र एफडीएच्या आयुक्तांना तुकाराम मुंडे साहेबांना द्या. जो कोणी असेल, माझ्या जवळचा असू, माझ्या पक्षाचा असू, नाही तर कुठलाही असू, त्याच्यावर कारवाई करा. आणि विधिमंडळामध्ये तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. परंतु सुरेश अण्णा धस असतील, योगेशजी टिळेकर असतील, त्याचप्रमाणे जितेंद्रजी आव्हाड असतील, या सर्वांनी याच्यावरती आवाज, त्या ठिकाणी आज गोपीचंदजी पडळकर पण त्यावरती बोलले, विक्रम पासकुत यांनी हा विषय मांडला. मग सगळे जर बोलत असतील, तर ज्या तालुक्याची बदनामी झाली तिथले आमदार का बोलत कोण नाही? आहेत तुमचे आमदार? आम्हाला माहित नाही तुमचे आमदार कोण आहेत. तुम्हाला सगळं माहिती आहे. आमचे आमदार महाराष्ट्राला दिलीपराव थोडंच वळसे माहिती पाटील. आहे. बरं, दिलीपराव वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत. ठीक आहे, आपण दिलीपराव वळसे पाटील जर हा कार्यक्रम बघत असतील बडे मुद्दे, तर त्यांनी फोन करावा आणि आपली बाजू मांडावी. ते का बोलत नाहीत आणि या माध्यमातून त्यांनी भूमिका मांडावी, आपण त्यांना विनंती करूया. रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत. रवी भाऊ, या महाराष्ट्रामध्ये खरं तर शेतकरी 1 लिटर दूध निर्माण करण्यासाठी किती कष्ट करतो हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात कष्टाचा धंदा जर काय असेल, सगळ्यात कष्ट जर कशाला लागत असतील तर ते दूध निर्मितीला लागतात. कारण 24 तास काम करावं लागतं शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याच्या नावावरती गब्बर होऊ पाहणारे हे जे कोणी लोक माफिया इथं उभे राहिलेले असतील, ह्या माफिया असे एकत्रित निर्माण झाले असतील का? कुणाच्या तरी पाठबळावर हे उभे राहिले असतील ना. राजरोसपणे इतकी वर्ष का सुरू होतं? कोण जबाबदार आहे या सगळ्याला? नाही, ते कुठल्या तरी एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे की पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. तसं सरकारमधल्या लोकांनी ठरवलं, सरकार सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर दुधात काय कशातच भेसळ करायची हिंमत या लोकांची होऊ शकणार नाही. पण देवदत्त निकमाने जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. हे भेसळ करणारे जे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर आहेत, हे मंत्र्यांचे बगलबच्चे आहेत, हे आमदार खासदारांचे राईट हँड लेफ्ट हँड आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाखाली हे भेसळ करतात आणि सरकारचा प्रत्यक्ष याला पाठबळ आहे. त्याच्यामुळे ही सगळी हिंमत होते. दुसरी बाजू यातली आपण एक समजून घेतली पाहिजे की दुधाचा धंदा हा शेतकऱ्याला जोडधंदा आहे म्हणून ते आत्महत्या करायचे थांबलेत. दुधाचा धंदा जर शेतकऱ्याचा बंद झाला तर आज दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतात, उद्या 100 शेतकरी आत्महत्या करतील असं चित्र आहे. छोटे शेतकरी जे आहेत ते निव्वळ दूध धंद्यामुळे तगलेले आहेत. माझ्या वडिलांनी पण 40 वर्ष दुधाचा धंदा केला, मी पण दुधाचा व्यवसाय केला. मला माहिती आहे दुधाचा व्यवसाय करणं किती कठीण परिस्थिती आहे. 22-25 वर्षाचा तरुण म्हाताऱ्या माणसासारखी त्याची अवस्था होते. एवढे कष्ट त्याच्यामध्ये आहेत. एखादी म्हैस गेली, वारली, ती खर निघाली, तिनं दूध नाही दिलं तर लंब व्हायचा कार्यक्रम आहे. म्हणजे या भेसळीवाले फक्त म्हणजे ग्राहकाचंच नुकसान करतात असं नाही, तर शेतकऱ्याचे दर पाडण्याचं पण ते काम करतायत. कारण जेवढं दूध महाराष्ट्रात उत्पादित होतं तेवढं भेसळ केल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात दूध तयार करतात आणि दूध एक्सेस झालं की दुधाचे दर पडतात. हा झाला शेतकऱ्याचा भाग. दुसरा भाग ग्राहकांच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे, ग्राहकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम करतायत. याच्यामध्ये जो कायदा आहे विलासजी, हा कायदा असा आहे, केवळ भेसळ आढळली तर फक्त 6 महिने शिक्षा व 1 लाखापर्यंतचा दंड आहे. यांच्यावर 10 का 20 केसेस जरी झाल्या तर हे काही जुमानत नाही त्याला लोक. त्याच्यामुळे याला शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे. यांनी कायद्यात काय म्हटलंय, नवीन कायदा, गंभीर इजा झाल्यास 6 वर्ष कारावास व 5 लाख दंड. म्हणजे गंभीर इजा करून घ्यायची, गंभीर इजा झाल्यावर हे सगळं करणार. मृत्यू झाल्यास जन्मठेपेपर्यंत 10 लाख दंड. माझं म्हणणं आहे की भेसळ निघाली की याला जन्मठेप करा ना. हो, कायदा कडक करणं कारण माणूस स्लो पॉइझनिंग आहे हे. माणूस काय लगेच मरत नाही, हळूहळू मरतो, कॅन्सर होऊन मरतो. आणि मग कॅन्सर कशामुळे झालंय कसं करणार आहे? अगदी बरोबर आहे. तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी आले म्हणून महाराष्ट्राला कळलं की भेसळीचं प्रमाण अन्न औषध प्रशासनामध्ये किती आहे. जर तुकाराम मुंडे साहेब आले नसते तर आपण काय खात राहिलो असतो. त्यामुळं तुकाराम मुंडे साहेबांची बदली करण्यासाठी यांनी 250 कोटी रुपये जमा केले. तुकाराम मुंडे साहेबांना हे खातं परमनंट ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी असला तर प्रत्येक खात्यामधली सफाई होईल. लक्षात ठेवा, काय होतं, हे सगळे लोक हप्ते देतात वरिष्ठ लोकांना, हे सगळे हप्ते मंत्र्यांपर्यंत जातात, सगळ्यांची चैन होते, यांना लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही. या सगळ्या भेसळीमुळे, त्याचा तुम्ही उल्लेख केला, युरियाचा उल्लेख केला, स्टारचा उल्लेख केला, तुम्ही जे सगळं सांगितलं ते बरोबर आहे. कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे.
कर्करोगाचं प्रमाण मेट्रो सिटीमध्ये जास्त वाढलेलं आहे. हो कारण मेट्रो सिटीमध्ये काही दूध तयार होऊन लगेच ग्राहक उत्पादक टू ग्राहक मिळत नाही. हो ग्रामीण भागामध्ये उत्पादक टू ग्राहक असं दूध मिळतं म्हणून तिथं ते प्रमाण कमी आहे. पण नागपूर घ्या, पुणे घ्या, मुंबई घ्या, इथं कर्करोगाचं प्रमाण वाढलंय कारण सगळं भेसळीचं दूध मार्केटमध्ये येत आहे. मला हा. असं वाटतं याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी जी भूमिका घेतली याला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलं पाहिजे, सरकारने पाठबळ दिलं पाहिजे. आणि दुर्दैवानं 4-5 आमदार सोडले तर एकाला सुद्धा या प्रश्नाशी काही घेणं देणं नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं नाही पण सगळ्यांना मतांशी घेणं देणं आहे. या आणि नाही, महाराष्ट्रातल्या नाही. सामान्य या- माणसाचं मत विलासजी, सगळ्यांना हवं या आहे. दूध भेसळ आढळली तर फाशीची आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करा, खरं आहे. अशी आमची मागणी आहे. आणि मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. आज आपण आपल्या शरीराच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं सजग झालोय. आपण पाणी सुद्धा आज कुठल्या मिनरल वॉटर पिण्याचा प्रयत्न करतो. गरीबातला गरीब माणूस सुद्धा प्रयत्न करतो की बाबा मी दवाखान्यात जाऊन काही पैसे घालण्याच्या ऐवजी मिनरल वॉटर जर मी ते प्यायलो तर माझं आरोग्य चांगलं आहे. आम्ही पाणी प्यायचं मिनरल वॉटर आणि दूध मात्र ह्यांनी विष काढून आम्हाला द्यायचं. हा जो खेळ सामान्य माणसाच्या जीवाशी सुरू आहे ना, म्हणून ही चीड आहे आज.